महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं पुण्यात महिलांसाठी फुले सिनेमाचं मोफत शोचं आयोजन करण्यात आलं होतं। युवा शक्ती सोशल फाउंडेशन आणि समीर उत्तरकर यांच्या वतीनं हे आयोजन केलं गेलं। सर्वांपर्यंत महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचे विचार पोहोचावेत या उद्देशानं हे आयोजन करण्यात आलं होतं। जातीय जनगणनेच्या निर्णयानंतर पुण्यातील लाल महालजवळ संभाजी ब्रिगेडनं जल्लोष साजरा केला। केंद्र आणि राज्य सरकारनं जनगणनेसह शिवस्मारकाची सुद्धा लवकरच घोषणा करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली। आईच्या कुशीत झोपलेल्या बाळावर बिबट्यानं झडप टाकली आणि त्याला पळवून नेलं। पुण्यातील दौंड तालुक्यात ही घटना घडली। मेंढपाळ करणारी महिला आपल्या कुटुंबासोबत झोपली होती। डोळ्यासमोर आपल्या बाळाला बिबट्या घेऊन जात असल्याचं पाहूनही आई वडील काहीच करू शकले नाहीत। रांजणगावच्या महागणपती मंदिरात चंदनओटीचा विशेष लेप करण्यात आला। पारंपरिक धार्मिक विधीनुसार झालेल्या या सोहळ्याला हजारो भक्तांची उपस्थिती होती। यावेळी संपूर्ण गणपती मूर्तीला चंदनओटीचा सुगंधी थर लावण्यात आला, ज्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर सुवासिक झालं होतं। यामुळे वातावरण अत्यंत भक्तिमय आणि पवित्र वाटलं। यानंतर पश्चिम महाराष्ट्रातनं बातम्या टॉप 5।